कोळी समाजाचे नेते देवानंद भोईर यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हजारो कार्यकर्त्यांसह केला पक्षप्रवेश। राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर दिलीप बराटे यांचा भाजपमध्ये प्रवेश। प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर भाजपाची खेळी। कोल्हापूर महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतून शरद पवारांची राष्ट्रवादी बाहेर पडली। शरद पवारांची राष्ट्रवादी, आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी मिळून तिसरी आघाडी बनवणार। भाजप आमदार विजयकुमार देशमुख पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या भेटीला। भाजपा आमदार विजय देशमुख यांनी कालच बंडखोरीचे दिले होते संकेत। खासदार संजय राऊत यांचे लहान भाऊ निवडणुकीच्या रिंगणात। विक्रोळीच्या 111 नंबर वॉर्डमधून संदीप राऊत निवडणूक लढणार। संदीप राऊतांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती। सोलापूर महापालिकेसाठी महाविकास आघाडी एकत्र, भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्याची ठाकरे गटाच्या अजय दासरींची घोषणा। महाविकास आघाडी 102 जागा लढवणार। नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळाल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज। सोलापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसच्या 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी आज 34 नामनिर्देशन पत्र दाखल। आतापर्यंत एकूण 2487 नामनिर्देशन पत्राची विक्री। निवडणुकीसाठी 48 उमेदवारी अर्ज दाखल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूरचे नेते दिलीप धोत्रे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी आणि जालन्याच्या उमेदवारांना मनसेकडून दिले जाणार एबी फॉर्म। अकोल्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं जाळला बांगलादेशचा ध्वज। बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदू बांधवांवरील अत्याचाराचा शिंदेंच्या शिवसेनेकडून निषेध। यवतमाळमध्ये नगर परिषद निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला एकही जागा न मिळाल्यानं संतोष ढवळे यांनी खासदार संजय देशमुख यांच्या उपरोधिक सत्काराचं केलं होतं आयोजन आणि या दरम्यान शिवसैनिकांकडून तोडफोड। कोल्हापुरातील महाडिक परिवाराची तिसरी पिढी राजकारणाच्या मैदानात। कृष्णराज महाडिकांनी भाजपकडून केला उमेदवारी अर्ज दाखल आणि अर्ज दाखल करण्यापूर्वी केलं जोरदार शक्ती प्रदर्शन। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील ॲक्शन मोडवर। सतेज पाटील यांनी कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं या कॅम्पेनच्या माध्यमातून नागरिकांसोबत साधला संवाद। ठाण्यातील कापूरबावडी जंक्शन इथे भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बॅनर। नमो भारत नमो ठाणे असा बॅनरवर उल्लेख। शिंदेसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच। कल्याण पश्चिममध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण। इच्छुक उमेदवारांचा आकडा 100हून अधिक। अहिल्यानगरमध्ये महायुतीमध्ये जागा वाटपासाठी रस्सीखेच। महाविकास आघाडी वेट अँड वॉचच्या भूमिकेत। जागा वाटपावरून महायुतीचं धोरण ठरवलं नसल्यानं इच्छुकांमध्ये अस्वस्थता। भाजपाचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू भाजपचे तुषार भारतीय यांच्या अमरावतीतील निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सदिच्छा भेट आणि भेटीदरम्यान स्थानिक भाजपा नेत्यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती प्राप्त। सांगली महापालिकेच्या आखाड्यात उतरले माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पणतू। हर्षवर्धन पाटील सांगली महापालिका निवडणूक लढवणार। प्रभाग 11 मध्ये काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास निवडणूक रंगतदार होणार। पुण्यातील शिवसेनेच्या बैठकीतून शहर प्रमुख नाना भानगिरे पडले बाहेर। शिवसेनेतील नाराजी नाट्य पुन्हा समोर। युती म्हणून जागा वाटप होताना सेनेचं बिनसलं। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरू। मेहकर तालुक्यातील विविध पक्षातील शेकडो तरुणांचा आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा झाल्यानंतर रत्नागिरीच्या चिपळूण येथे जल्लोष। शिवसेना आणि मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत केला जल्लोष साजरा। नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळाल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज। सोलापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसच्या 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। अमरावतीमध्ये फडणवीसांची भाजप नेते तुषार भारतींच्या घरी भेट।
घराबाहेर असलेल्या चिमुकल्यांचा फडणवीसांना हाक देत फोटो काढण्याचा आग्रह. फडणवीसांनी चिमुकल्यांसमवेत काढले फोटो. हेच भोंडेकर आहे ज्यांना विधानसभेत जिंकल्यानंतर ईव्हीएम चांगली वाटत होती. आमच्यातलेही काही अपक्ष हरलेले आहेत, त्यांनाही घेऊन मोर्चा काढावा. आमदार परिणय फुकेंची आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह भाजपातील बंडखोरांवर टीका.